तुला लग्न मान्य असेल नसेल हा तुझा प्रश्न आहे, पण तुझ्या बापाने एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ठरवली, आणि परत तू नाही जरी म्हणशील तर तुला लग्न करावंच लागेल, हो जर म्हणशील तर तुला लग्न करावंच लागेल. कारण बाप तुला प्रेमानं एक पोरगी म्हणून तुला विचारण्याचा प्रयत्न करतो आहे. पण तुला नकार जरी असेल तर तुझा बाप थांबणार नाही हे तुला चांगलं त्याचं माहिती आहे. पप्पा, आता तुम्ही माझ्या लग्नाचा विचारच करता ना, तर मग तुम्हाला सुद्धा माझी एक अखेरची गोष्ट ऐकावंच लागेल. तुम्हाला जसं वाटते ना तसंच करायचं, आणि यापुढे मला एकही शब्द सुद्धा विचारायचा नाही, समजलं? येते मी. मुलगी लढवलेली आहे, लाडाने मोठी झाली, आईची माया नाही, सर्व मी सांभाळलेलं आहे. पण कधी कधी नाही लागलं दागही करावं लागतं. कारण आज त्या गावात एका मुलाला मुलगी पळवून नेली, त्या गावामध्ये मुलगी मुलाला पळवून नेली, अशा गोष्टी जेव्हा कानावर येतात तर कोणत्याही बापाची असो झोप उडून जाते. मी माझ्या मुलीवर विश्वास करतोय, पण माझ्या मुलीवर मी अंधविश्वास करू शकत नाही. कारण एखाद्या वेळेस जर असं काही चुकीने जर घडलं समजा, तर मी कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचं राहणार नाही. आणि ज्या मुलीला मी जीव का प्राण समजतोय ती जर अशी केली समजा तर मी तुटून पडल्याशिवाय राहणार नाही हे मला माहित आहे. म्हणून मुलीचं लग्न करणं जास्त महत्वाचं आहे. आता मुलीचं लग्न करतोय म्हटलं समजा, आजकालची मुलं पाहायला जावं, अरे कुठे आहे रे, नाही पुण्याला जॉब करतोय, मुंबईला जॉब करतोय, अरे पगार किती आहे, 60,000 70,000, आणि पगार किती असतो 20,000 रुपये. आणि लग्न केल्यावर घरी येऊन बसतात, आणि काही जर मुलं बघितला समजा सुद्धा कुठं दिसतात, ते दुकान फोडण्याच्या शान बादशाची अशी त्यांची व्यथा असते. आणि लग्न झाल्यावर त्यांना झोपायला नाल्याही पुरत नाही अशी अवस्था होती. मग काय करायचं? माझ्या मुलीला कामही तेवढी येत नाही, कारण श्रीमंताची मुलगी म्हटल्यावर आनंदानं नांदलेली, तिला स्वयंपाक वगैरे बरोबर बनवता येत नाही. म्हणून माझी बहीण आहे बिचारी गरीब आहे, भाषा आहे गरीब आहे, पण स्वाभिमानी आहे, संस्कारी आहे, माझ्या ताईकडेच द्यावं असा विचार करतो. कारण एखाद्या वेळेस माझी मुलगी चुकली समजा तर माझी ताई माझी भाची म्हणून सांभाळून घेईल, आणि एखाद्या वेळेस जर चुकली तरी माझा भाचा माझी मेवणी म्हणून सांभाळून घेईल. म्हणून माझी मुलगी माझ्या ताईकडेच दिली पाहिजे.